आणि सुप्रीम कोर्टाला काय वाटतं यापेक्षा या सभागृहाला काय वाटतं याप्रमाणे हा सभागृहाचा कायदा करतोय आपण। आणि सुप्रीम कोर्टाने आपण जे उद्देश आणि कारण निवेदन दिलंय त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की 20 मे 25च्या न्याय निर्णयामध्ये असा निर्णय दिला आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाच्या परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उक्त परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान 3 वर्ष कालावधीसाठी विधी व्यवसाय केलेला असला पाहिजे अशी सुधारणा करा ना। 55% काढायचं काय गरजच नाही। नाही द्या, माझं होऊ दे, माझ्या नंतरच द्या तुम्ही। 55% हा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया काढण्याचा काही गरज आहे असं मला वाटत नाही। अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाचं म्हणजे सन्माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अधिकाऱ्यांचा दर्जा सुमार व्हायला लागलाय। अधिकारी होयबा व्हायला लागलेत। अधिकारी मंत्री महोदयांना नियम सांगायलाही घाबरायला लागलेत आणि मंत्र्यांच्या विरोधी बोलणं हे अवघड आहे असं साधारणपणे सुमार एकेकाळी या महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती की IAS अधिकारी अपराईटली सांगायचे हे करता येणार नाही, हे मी करणार नाही, अशी परिस्थिती होती। आणि ती ज्यावेळी तशी परिस्थिती असते त्यावेळी मंत्री महोदयांच्याकडून चुका फार कमी होतात। आणि त्यामुळं माझी विनंती आहे, तुम्ही उच्च विद्याभूषित असाल आणि आहात असं माझं ठाम मत आहे। तुम्ही वकील आहात, ऍडव्होकेट आहात, तुम्ही वकील आहात, किती % मार्क पडले तुम्हाला? 55% वर असाल तर तुम्ही असा कायदा चालू शकत नाही, बरोबर आहे ना? हे आपलं दुःख दुसऱ्यांना होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय काही कायद्यात व्यवस्था असेल मग मी बसेन लगेच। 55%च्या खाली असेल तर मी लगेच बसतो। तुमचा अवमान करणं हा उद्देश नाही। पण अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी परीक्षा देतो त्यावेळी सगळ्यात गुणवानाला पहिली प्रायोरिटी मिळाली पाहिजे। आणि त्यामुळं शक्यतो आता परीक्षा होताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं परीक्षेतही काय काय होतं ते सगळं करून त्यातनं जो वर येतोय त्याला पुन्हा रिलीफ देणं हे योग्य नाही। 3 वर्षाचा कालावधी हा सुप्रीम कोर्टाने सांगितलाय, आम्हाला मान्य आहे। परंतु 55%चं तर मी तर म्हणेन की 60% करा। नाही, मी माझा सगळं हसू मागे घेतो, पटलावरही काढून टाका ते। पण अध्यक्ष महोदय, प्रायोरिटी मेरिटला पाहिजे आणि जोपर्यंत आपण मेरिटला अध्यक्ष महोदय महत्व देत नाही तोपर्यंत अध्यक्ष आपली प्रगती जास्त वेगानं होणार नाही। आणि म्हणून या दर्जाचे अधिकारी जिथं आपण नेमणार आहात त्या सर्व चॅरिटी कमिशनच्या सार्वजनिक धार्मिक धर्मादाय विश्वस्त व्यवस्था ज्यांच्या हातात आपण देणार आहे त्यांना जास्त कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मधून आलेलं पाहिजेत, ते अधिक क्लीन पाहिजेत, त्यांना मेरिट पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हा 55%चा कायद्याला काढणं, ही तरतूद काढणं याला माझा विरोध आहे आणि आपणही माझ्याशी सहमत व्हाल असा मला विश्वास आहे। चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम सभागृहाला सांगू इच्छितो की ही जी निवड आहे ती स्पर्धा परीक्षेतून होणार आहे आता। आणि आपण JMFC मध्ये आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ मध्ये जे अट होती ती अट आपण ही समकक्षपद असल्याने आपण ही अट याच्यातही आता 3 वर्षाची लागू करत आहोत। JMFC आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या रिक्रुटमेंटला हे स्पर्धा परीक्षेतून होत असल्याने आपण सिमिलॅरिटी ठेवत आहोत आणि त्यामुळे जे JMFC साठी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ साठी स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसते त्यामुळे टक्केवारीची अट काढून टाकण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की हा बिल मंजूर करावा। आपला तर्क गावताय, तुम्हाला 60%ची अट टाकता येते आणि असं आवश्यक नाहीये
की तुम्ही जे सांगत आहात की तिथं लागू आहे म्हणून इथे लागू करा, हे बरोबर नाही. आपण त्यांची कॉपी केली पाहिजे असं नाही, त्यांची नक्कल केली पाहिजे असं नाही. तुम्ही 60%ची अट तुम्हाला लावताच येत नाही असं उत्तर द्या. नाही, उत्तर देत आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सुधीर भाऊ असो किंवा सभागृहाचे सर्व सदस्य असो, आपण अध्यक्ष महोदय स्वतः वकिलात, एक नामवंत वकिलात. अध्यक्ष महोदय, स्पर्धे परीक्षेमध्ये आपण अट ठेवली नाही. त्या स्पर्धे परीक्षेमध्ये अध्यक्ष महोदय त्याची एंट्रन्स एक्झाम असते. याची एंट्रन्स आपण आता सुरू करत आहोत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ज्यांच्याकडे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, आपण त्या सचिवाकडनं येणाऱ्या चिठ्ठ्यावर भरोसा करू नका. आमच्यावर करा, आमच्यावर करा. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय, या सभागृहाच्या सदस्यांवर करा. ही व्यवस्था पुढच्या काळामध्ये चालवायची असेल तर आपल्याला ही सुदृढ आणि सबल करावी लागेल. आणि त्यामुळे 55% टाकायची अट सुद्धा त्या सचिवांकडनं आली असेल. आणि आज जर त्यांना गळावर येतंय की 60% किंवा अधिक असेल त्याच्या खाली 2, अधिक असेल तो पहिला आणि त्याच्या खाली 2 असे जर आपण करणार असो अध्यक्ष महोदय, तर माझी विनंती आहे की मग अध्यक्ष महोदय, हे 55 वर्षाची अट काढण्यासाठीचाही कारण आपण बनवू नका. आपण याला वाढवता आली तर 60% करा, अन्यथा 55% कायम ठेवा. 55. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे समकक्ष पद असल्यामुळे तिथून ट्रान्सफर आणि पोस्टिंग इथे होते. ही समकक्ष पद असल्याने आपण यामध्ये विसंगती ठेवत नाहीये. दुर्दैवाने प्रश्नोत्तराचा तास सुरू झालेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, नाही, एकदा अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलीही टक्केवारीची अट नाही आहे. त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिमिलर पद असल्यामुळे तिन्ही रिक्रुटमेंटला सारखे अटी आणि नियम लावलेले आहे. हे मी सभागृहाला नम्रपणे सांगू इच्छितो. टक्के करता येत नाही एवढं तर सांगा की तुम्ही जे स्पर्धा परीक्षा सांगताय, मी कितीतरी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एक मिनिमम अर्हतेमध्ये 45% असावे असं लिहिता. आता तुम्ही जे सांगत आहात की महाराष्ट्राच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मिनिमम क्वालिफिकेशन पर्सेंटेज नाही, तुम्ही सांगा ना की 60% करता येत नाही शासनाला, एवढं सांगा. ठीक आहे, एक मिनिट. मंत्री महोदय, सदस्यांची विचारणा एवढीच आहे की आपण किमान 55%ची जी अट होती ती शिथिल केलीत, ती काढून टाकलीत. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ती 55%ची अट शिथिल करण्यासंदर्भातली, त्यांचं म्हणणं आहे की 55% काय तुम्ही 60% पण लागू करू शकतात. तर सिंपल तुम्ही पॉइंटेड उत्तर द्या. 55%पेक्षा जास्त तुम्ही कायद्यानुसार करू शकता की करू शकत नाही, नंबर 1. आणि नंबर 2, 55%ची अट शिथिल करण्याची नेमकी कारणं काय? बसा. मी देतो उत्तर. मी सर्व सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांना नम्रपणे नमूद करू इच्छितो की जेएमएफसी मध्ये आपल्याला कुठलीही 55%ची अट नाहीये. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरामध्ये कुठलीही 55%ची अट नाहीये. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलाय की हे समकक्ष पद आहे आणि त्यामुळे आपण चॅरिटी कमिशनरमध्ये 3 वर्षाची प्रॅक्टिस ही अट कंपल्सरी करत आहोत. ही अट कंपल्सरी करताना तिन्ही रिक्रुटमेंटमध्ये विसंगती राहू नये म्हणून आपण 55%ची अट रिलॅक्स केलेली आहे. जर 60%ची अट आपल्याला टाकायची असेल तर ही बाब तपासून पाहण्यात येईल आणि फक्त एक ठिकाणी नाही तर ते तिन्ही ठिकाणी टाकावी लागेल, हे मला आपल्याला सांगायचं. सुधीर भाऊ, एक मिनिट. मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या फोरम्सवरती विसंगती होऊ नये म्हणून त्यांनी एक ती अट कॉमन ठेवलेली आहे, 55% शिथिल केलेली आहे. तर मला वाटतं ती जर धारणा असेल तर मला वाटतं जस्टिफाईड आहे ना. त्या पे कमिशन मध्ये समकक्ष पद ठरवण्याची एक व्यवस्था आहे.
व्याख्या आहे. समकक्ष पद याचा अर्थ त्या ठिकाणी शिक्षण अर्हता नसून त्याची कार्य इतर पद्धतीमध्ये ते समकक्ष असतं. आता इथं हे काय म्हणताय, त्यांनी केलं, आता इतर राज्यामध्ये पर्सेंटेज असेल तर मग काय करायचं? तुम्ही असा हट्ट का करताय? मी तर तुम्हाला विनंती करेन की तुम्ही यांना फक्त इकडून तिकडे जाता येतं, तर ते अगोदरही जाता येत होतं, तेव्हा 55% अट होती. आता तुम्ही 55%ची अटही काढताय. आता 60% तर करणं सोडा. म्हणजे नाश्त्या जेवायला आलेल्या माणसाला तर नाश्ता न देता रिकामं पाठवलं जात आहे, तसं आहे. आता तुम्ही 55% कायम ठेवत नाही. त्याला तर्क काय? इतर राज्यात काय व्यवस्था आहे, इतर राज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनी काय केलं आहे, हे कोणतीही माहिती न घेता एका मिनिटात कोणीतरी लिहायचं, 2,47,000 कोटी खर्च केल्यावर लिहून टाकायचं की नाही हे असं समकक्ष आहे. अरे समकक्ष आहे म्हणजे समकक्ष तर अनेक पदं असतात. आपल्याकडे पोलीस इन्स्पेक्टर, तहसीलदार अनेक पदं समकक्ष आहे म्हणून तहसीलदाराला आपण मैदानावर धावायला जावतो का? असं थोडी असतं. समकक्ष आहे या निमित्ताने करणं. आपण समकक्ष आहे, आम्ही फक्त एवढं विचारतोय की कायद्याच्या चौकटीत हे करण्याचा अधिकार जो तुम्ही विचारला, कायद्याच्या चौकटीत हा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही नाही म्हणा, मग आम्ही अभ्यास करून इच्छा नसतानाही मित्रावर हक्कभंग टाकू, एवढंच. अध्यक्ष महोदय, स्पष्टीकरणामध्ये मंत्री महोदयांनी समकक्षाचा विषय काढला नाही, आत्ता त्यांनी काढला. माझा अध्यक्ष महोदय सभागृहाचं सगळ्यांचं दोन्ही बाजूचं एकमत दिसतंय की मेरिट कमी करू नये आणि म्हणून 55%ची ही अट या कायद्यात बदलू नये. आणि दुसरीकडे जर समकक्ष कुणी असतील तर त्यांनाही 55%ची किंवा 60%ची अट लावायला हरकत नाही. पण आता कायदा पास होतोय, एकदा पास झाला तर परत काही करता येणार नाही. म्हणून सभागृहाचं बहुमत नाही, मला वाटतं एकमत आहे की सर्वांचंच मत आहे की 55%ची अट काढू नये आणि ती काढण्याचा आग्रह आपण मंत्री महोदय करू नका. आपला स्वभाव फार चांगला आहे, पण 55%च्या खाली जायचा प्रयत्न का करताय? माझी शंका खरी ठरणार नाही असा विश्वास आहे. नानाभाऊ एक अध्यक्ष महाराज मला 2 मिनिटात उत्तर देतील नंतर. उत्तर होते. नाही, अध्यक्ष टक्केवारीची अट नसते आणि त्यामुळे तिन्ही ठिकाणी आपण सेम रूल्स या ठिकाणी लावलेले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसल्यामुळे ही अट अवगणण्यात आलेली आहे. ही बाब मी पुन्हा सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महाराज, जेव्हा आपण कायदा करतोय नाही विधानसभेमध्ये, असं सगळे एकत्र बोलण्यात काय अर्थ नाही. अध्यक्ष महाराज, जेव्हा कायदा आपण विधानसभेत करतोय तर कायदा जेव्हा विधानसभेत करत असताना आपण एक सुधारणा आणतो अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला जे काही आता व्यवस्था दुरुस्त करायची आहे याच्यामध्ये, मग आपलं धर्मदाय आयुक्त असेल, आपलं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदाचे असतील, तर आपल्याला क्वालिटी आपल्याला मिळत असेल आणि क्वालिटी आपल्याला फायद्याची होत असेल तर का नाही घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज? आपल्याला आता शून्यावर यायचंय का? हे जगच आता स्पर्धेचं झालं अध्यक्ष महाराज, आणि जग स्पर्धेचं झालं असेल, सुधीर भाऊ बघापासून सांगतात की शून्यावर का आणताय, तर तुम्ही कशाला जिद्द करताय मंत्री महोदय? नाहीतर अध्यक्ष महाराज आमचं तुम्हाला बिल मंजूर करून घ्यायचं तर याला मतात टाकावं लागेल अध्यक्ष महाराज. घ्या एकदा सेन्स घेऊन टाका सभागृहात. ठीक आहे, चला घ्या. का इसके ऊपर विरोध आ रहा है, रूलिंग और अपोजिशन का एक मत है. मेरा ये आपके माध्यम से सरकार को निवेदन है कि ये बिल ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी को अध्यक्ष महोदय, ये बिल ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी को भेजिए और दूसरे राज्य में क्या हो रहा है उसका पूरा ले करके इस बिल को वापस लाया जाए. नाही, चला मंत्री महोदय उत्तरात काय? अध्यक्ष महोदय, मी वारंवार आपल्याला आणि सभागृहाला ही बाब नम्रपणे नमूद करत आहो की या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ यांनी जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेचा विचार निश्चितपणे सकारात्मकरित्या करण्यात येईल. परंतु आजच्या तारखेला आपण सिमिलर निकष ठेवलेले आहे आणि सुधीर भाऊ यांनी जी आता माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसते आणि जर ही असेल तर या संदर्भामध्ये तपासून उचित कारवाई करण्यात येईल. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान हे बिल आपण सभागृहाने मंजूर करावं असं मी सभागृहाला विनंती करतो. ठीक आहे, चला
अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य योगेश सारगर यांनी देखील सांगितलेलं आहे स्पर्धा परीक्षेत अट नसते कारण कुणीही बसू शकतो. आता इथे 3 वर्षाचा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया आहे. पूर्वी मुळात 55% अट होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षात अट नसते म्हणून इथली सगळ्या अटी काढा असा अर्थ त्याचा होत नाही. त्यामुळे 55% हा बेसिक क्रायटेरिया पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता इंजिनिअरिंगला प्रवेश देतानाही 50% अट आहेच आपल्याकडे. त्यामुळे 50% खालचा 49% असेल तर त्याला घेत नाहीत. तसं हे 55% हा बेस ठरवलेला आहे. माझी पुन्हा आपल्याला विनंती, आपणही ऍडव्होकेट आहात, वकिली केलेली आहे, बॅरिस्टर आहात, माझी विनंती आहे की तुम्ही यांना चाप लावा. नाही तर अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूचं बहुसंख्यांचं भातखळकर साहेब सोडले तर बाकीच्या कुणाचा त्या विधेयकाला पाठिंबा दिसत नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे बिल आज थांबवा, हे बिल आज थांबवा आणि उद्या विचारांती हे मांडा, हे विचारांती मांडावं अशी आमची विनंती आहे.